श्री सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज श्री सद्गुरू लीलामृत अध्याय 7 समास 4. श्री सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. मागा जो प्रश्न झाला तोची येथे अनुवादला. संसारगिरी उल्लंघिला जाईल कैसा, सुखे उतरवेल संसार मातपितयासह उद्धार. ते तूज सांगेन सार वेदशास्त्र गुज, योग तपानुष्ठान तीर्थ धर्मव्रत नेम वेदांत. सिद्धांत मतितार्थी निभ्रांत आत्मदर्शनी होईजे, गुरुकृपेचे अंजन सहज होय आत्मज्ञान. असत्य मानी तो जान गुरुसहित लटिका, त्याचे न ऐकावे भाषण मोठे चातुर्य शहाणपण. मिथ्या पोचट शब्द ज्ञान संगती पिडा करील, हे एक मनुष्य लक्षण आता सांगतो साधन. ब्रह्मकर्माची खून तुम्हा प्रती, संध्या स्नान प्राणायाम अखंड जपा रामनाम. आता ज्ञानयज्ञ सांगतो सुगम, विवेके अग्नी पेटवावा. कामक्रोध जाळावे दोन्ही, निष्काम वृत्ती ठेवोनी. नामरूपी चित्त जळवोनी असावे सर्व काळ. दया शांती करी जतन, अक्रोध सर्वाभूती लीन. जितेंद्रियत्व श्रवण मनन, जन प्रियत्व असावे. समसमान सुख दुःख मान अपमान नसावा देख. शत्रुमित्रा मान एक, भगवत भाव सर्वा ठाई. आळस निद्रा आणि तृष्णा, लोभदंभ आणि वासना यांचे बीज भाजोनी म्हणा अखंड मुखी राम राम. देह ठेवोनी प्रारब्धावरी, उद्योग धंदा सर्व करी. परी आपण राहे दुरी श्रीराम चिंतनी. हृदयात स्मरण श्रीराम, म्हणजे वैखरी जपे नाम. ऐसा ज्याचा नित्यनेम, न विसंबे एकही पळ. विश्वासपूर्वक वचन प्रमाण, तेथे सत्य आत्मज्ञान. या व्यतिरिक्त पाखंड जान कली माझी उदंड. जीवन मुक्ताचे लक्षण, देह दुःखी नसे मन. अखंड ज्याचे समाधान स्वानंद भरीत. नामरूपी जडले चित्त, चारी वाचा नाम गरजत. धन्य तो एक जगात, धन्य कुळ धन्य देश. सर्व दुःखाचा परिहार करी नामाचा गजर. काम क्रोध आवर आवर आता तरी, नामस्मरणाविन काही तुझी वार्ता तू न घेई. अखंड जप वैखरी पाही, तेची परेचे अधिष्ठान. तेने होईल सर्व काम, आता होईल पुरुषोत्तम येईल पुरुषोत्तम. तोची आत्मज्ञानी परम, तोची खरा गुरुपुत्र. नामी रंगले अंतर, तोची ब्रह्मज्ञानी नर. तेथे कोण वैभव काय थोर, हे एक तो जाणे. तोची गुरुपुत्र गहन, एरवी जे पुस्तक ज्ञान. बहु जलपती अज्ञान, तेथे अति सावध राहे. आपले निज निष्ठेचे साधन, तेथोन न ढळावे मन. ही तूज सांगितली खूण साधकाची, त्यानेच पावसी आत्मज्ञान. बहुतेक करती श्रवण, परी निभ्रांत न होती जाण. नामानुसंधाना विरहित, पक्षी बोले गंगाराम. पोपट पंची चतुर परम, परी त्यांचे तो न जाणे नाम. अज्ञान बुद्धी म्हणोनी, तैसा देहाभिमानी गुंतला. तो काय जाणे भगवंताला. कपटी ताठा गर्वी भरला, धन्य म्हणे मी एक. मज झाले आत्मज्ञान, जग अवघे अज्ञान. या बुद्धिभेद विलक्षण, निर्गुण ठावन लागे. गुणासी देव न म्हणत, सगुणासी देव न म्हणत. अर्थाचा करी अनर्थ, कर्म उपासना म्हणे व्यर्थ. मीच म्हणे झालो देव, काय पराक्रम केला. वेदशास्त्र धुंडाळूनी आला, परी अहंभाव नाही गेला. तो सत्यबद्ध जीव, कैसा ज्ञानी म्हणतोसी. मी ब्रह्म जाहलो म्हणविसी, तरी दीन रूप का होसी. उत्तर काही सुचेना, असो ऐसे मानो नये. भलते भ्रमी पडो नये, साधना आपुले सोडो नये. महंतीसी फसोनी, सकल जीवाचा जो देव साक्षात परमेश्वर. गिरी जाधव तोही स्मरे राम राम. सिद्धपणा न भोगी, एवं देह जव सगुण. तोवरी न सोडावे साधन, जरी आले सिद्धपण. तरी भजन सोडो नये, मी ज्ञानी ऐसे मानो नये. ज्ञानी ऐसे सांगो नये, सिद्धपणे वागो नये जनामध्ये. येथे एक संशय आला, सिद्ध होऊन मौनी झाला. तरी बोध कैसा
होईल जनाला भव सिंधू तराया. त्यासी एक प्रमाण गुरु आज्ञा मुख्य जान. तेने उद्धरती जन भवार्णवा पासोनी. गुरु आज्ञे वाचोन काही बोध निश्चये रुजणार नाही. यास्तव जव आज्ञा नाही तव बोध करो नये. स्वये करिता विवरण आर्त सहज शिकती जान. यास्तव अधिक उपाधी पासोन अलिप्त असावे. गुरु अंतर साक्षी ज्ञाता शिष्याअंगी पात्रता येता. आज्ञा करती क्षण न लागता जगा बोध कराया. दुसरे सगुण उपासना अखंड करिता चालना. सहज पावती समाधाना संगती होय फलप्राप्ती. आणि या राघवाची भक्ती वाढवावी यथाशक्ती. परीन वाढवावी महंती सिद्धपणाची. महंती वाढविता वाढेना सहज धावती जीवनाना. कस्तुरीसी शोधती पहाना घोर अरण्यात. निर्जनवनी मैलागिरी तो चंदन घरोघरी. तैसे लोक बोधिले जरी ज्ञानी ऐसे म्हणो नये. पुनरपी ज्ञानाचे लक्षण ऐक गुरुकृपेची खून. दया शांती अति गहन समदृष्टी असावी. इंद्रिये जिंकावी समस्त मन होऊन द्यावे व्यस्त. अक्रोध वृत्ती भाषण सत्य भूती नम्रता असावी. व्यवहार असावा युक्त रजतमो गुण विरहित. सगुणोपासना नेमस्त प्रपंची परमार्थ साधावा. अखंड पाचवी अवस्था सदैव समाधान चित्ता. वेळ व्यर्थ न दवडिता लय साक्षीत्व ठेवावे. सदोदित रामचिंतन कामक्रोधी लोभी म्हण. कधीही नसावे जाण अहंकार संपूर्ण छेदावा. मोहमायेसी दूर करावे जनप्रियत्व ही ठेवावे. दुर्बुद्धीसी फिरको न द्यावे घरात शांती असावी. बायका मुले आप्त गोत सखे सज्जन अभ्यागत यांचे रक्षण नेमस्त साधन साधोनी करावे. विवेकयुक्त अंतःकरण चित्त प्रसन्न करोण निरंतर रामचिंतन भक्तियुक्त करावे. आता ऐका वागणूक नित्य नेम निशंक. जेणे घडेल सार्थक नरजन्माचे. प्रातःकाळी प्रातस्मरण प्रथम मावा गजवदन. जानकी जीवन उमारमण साधू सज्जन ऋषी मुनी. जनक जननी नद्या सागर यासी करोणी नमस्कार. शुद्ध करोणी अंतर मानस पूजा करावी. घालोनिया सिद्धासन श्वासोश्वासी नामस्मरण. अंतरी ध्यावा सीतारमण सायुध सालंकार. तैसेची घ्यावे गुरुसी पूजा करावी. षोडशी साधोनिया एकांतासी नेत्रोन्मिलन करावे. वृत्ती असावी स्वानंद स्मरणी चहूकडील परतवोनी. बळेची लावा भगवत चरणी विवेके सतत. विवेक वैराग्य नाम ही त्रिपुटी असावी सदा गाठी. काम क्रोध मोह ही त्रिपुटी दृष्टी समोर आणू नये. मान अपमान समसमान सुख दुःख एक जान. चिंता नसावी तिळ प्रमाण रामस्मरणी वैखरी. बहुत विचारे वागावे सदा संतोषी राहावे. देहा प्रारब्धी टाकावे संसारी प्रयत्न करावा. वृद्धाचार कुलाचार लौकिक कधी सोडो नये देख. शास्त्र विरुद्ध निंदती लोक ऐसे वर्तन असो नये. अन्याये धन जोडो नये परपीडा करो नये. वादी भरो नये भांडो नये नास्तिकासी. मन वृत्ती कोठे राहते चित्त काय चिंतित असते. हे शोधावे विवेक पंथे दुर्गुणाते तजावया. अहंभाव वासना रहित वागावया प्रयत्न सतत. करावा जाणोनी प्राप्त कलियुग दुर्बुद्धीचे. काळ जन आणि मन हे या कलीचे स्वाधीन. सधर्म सत्कर्म अनुष्ठान करणे बहु कठीण असे. कलीचा तो ऐसा नेम कोणी न भजावा राम. योग जप तप होम सत्क्रिया न करावी. म्हणून बहु सावधान स्वधर्माचे करावे रक्षण. युक्त व्यवहार करो निधन प्रपंच करा दक्षत्वे. करोनिया स्नान संध्या श्राद्ध पक्ष प्रपंच धंदा. वैकरीसी विसर कदा नामाचा पडो देऊ नये. मन चंचल फिरणार परी वैखरी नसावा विसर. वेदशास्त्र गुरुवर येथे आदर असावा. देव साधू ब्राह्मण यांचे करावे पूजन. आदी करोणी दुर्जन भूती दया असावी. सदा शांत असावे मन निर्लोभी ठेवावे. विषय चिंतन नसावे सतत करा अभ्यास हा.
कोणास तुच्छ करो नये, गर्वे कधी वागो नये, असत्य भाषण बोलो नये, उर्मी सतत आवरावी, प्राणांत वेतला तरी, स्वप्नीन चिंतावी परणारी, तेने आकळेला श्रीहरी, सत्य सत्य त्रिवाचा काय देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा, काळ संगती सरसा, हे लहान थोर जाणती, काम क्रोध गर्व वासना, शोक चिंता वैभव जाना, सुख दुःखादी कल्पना, हेच देहाचे देहपण, चित्त शुद्ध नाही झाले, तरी जन्मा येवोनिया काय केले, नाही देवा ओळखिले, स्वधर्म तो कोण जाणे, सन्मार्ग तो नाही ठावा, संत संग कोणी करावा, आयता सद्गुरु भेटावा, ऐसे म्हणती वाचाळ, तरी ऐसे करो नये, प्रयत्ने संता शरण जाये, ना तरी वासना विये 84 लक्ष योनी, संत संगाची लक्षणे सांगतो ती परिसने, साधन करा प्रयत्ने निज हितासी, मनोवृत्तीस आवरावे, देह दुःख विसरावे, धैर्य बल सांभाळावे, विषय वासना आवरावी, छळ कपट शब्दबाण द्रव्यदारा वर्जित मन, जाणून संताची खून सर्वत्री लीन असावे, श्रीरामी प्रेम फार अभिमान नसे तीळभर, सगुणोपासना निरंतर हर्षणा विषाद, भय चिंता भेदाभेद, नसे लोभ ममता मद, उद्विग्न चित्ता आणि क्रोध, निंदा न करी कोणाची, नसेवी कोणाचे वित्त, न करी कोणाचा घात, परदारा वर्जित चित्त, आवडी संत संगाची, असत्य न बोले वाणी, जन प्रिय मधुर वचनी, दया शांती अंतःकरणी, पर दुःखे दुःख मन परोपकारी शूर, अंगी वैराग्याचा भर, विवेक जागृत बरोबर, तोची संत कदर जाणे, ऐसी लक्षणे धरावी, संत संग गोडी घ्यावी, नित्य जीवी धरावी, सद्गुरु वचने इति श्री सद्गुरु लीलामृते सप्तमाध्यायांतर्गत चतुर्थ समास श्री